श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा रविवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते. तसेच वही, पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा. त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते. कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते. यावर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. त्यामुळे सकाळी 11:45 वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसेच सकाळी 4:51 सकाळी 5:43 ब्रह्ममुहूर्त असणार आहे. तर या ब्रह्ममुहूर्तावर जर आपण कोणतेही उपाय किंवा सेवा केली तर त्या केलेल्या उपायाचं आणि सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला दुपारी 1:54 ते दुपारी 2:38 विजय मुहूर्त असणार आहे. तर संध्याकाळी 5:34 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधुली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तांमध्येच भाऊबीजेची पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य हे द्यायचं आहे. यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. यमाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला आगत्यापूर्वक जेवायला बोलवले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी यमराजाने आपल्या बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्या वर्षी यमापासून भय नसते असे समज आहे. यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तसेच या शुभ दिवशी अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, भांडणं आहेत, इडापिड्या, पितृदोष, शत्रुबाधा, नजरदोष तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा त्यांच्या संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. थोडी मोठीच मातीची पंती घ्यायची. आता दिवाळी चालू आहे म्हणून पंत्या ह्या प्रत्येकाच्या घरोघरी असणारच आहे. तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची आहे. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला एक शेणाची गौरी त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे. आता तुम्ही गावात राहत असतील तर तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटून जाणार आहे. पण आता तुम्ही सिटीमध्ये राहतात तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज
तुम्हाला अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या ज्या आहेत त्या भेटून जातील. तर त्याच्यातला एक शेणाची गौरी आपल्याला ह्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या टाकायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रह दोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात. आता आपल्याला 2 हिरव्या वेलची आणि 2 लवंगा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता ज्या हिरव्या वेलची आणि आपण लवंगा घेणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे आहेत. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. त्याचबरोबर थोडीशी आपल्याला पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची. आता ह्या 3 वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायच्या आहेत. आणि उतरवल्यानंतर आपल्याला ह्या वस्तूसुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्यात. आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला ह्या उपायाला सुरुवात ही करायची आहे. देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंतीमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे आहेत. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल. काही वेळाकरता ही पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ती पंती तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा. फिरवताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा. संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते. आता कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहेत, भांडणं आहेत, दोष आहेत, पितृदोष, शत्रुबाधा, नजर दोष तर निघून जाणारच आहेत. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.